डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीची प्रामुख्यानं रिपब्लिकन याबाबतची एक स्पष्ट विचारधारा आहे। दलित या शब्दाला केंद्रस्थानी ठेवून एक स्पष्ट विचारधारा आहे। बहुजन या विचाराला केंद्रस्थानी ठेवून एक स्पष्ट विचारधारा आहे आणि शेड्यूल कास्ट किंवा अस्पृश्य यांना केंद्रस्थानी ठेवून एक स्वतंत्र आणि स्पष्ट अशी विचारधारा आहे। परंतु त्यांना अपेक्षित उंची राजकारणातली गाठता आली आहे का, तर याचं उत्तर नाही असंच आहे। बहुजन समाज पक्ष काही अंशी किंवा बऱ्याच अंशी यामध्ये सत्तेत जाण्यापर्यंत आणि सत्तेचा जनहितासाठी उपयोग करण्यापर्यंत बऱ्याच अंशी यशस्वी झाले। रिपब्लिकन पक्षाच्या नावानं राजकारण करणारे, केंद्रामध्ये सध्या मंत्रिपदावर असणारे रामदास आठवले यांना देखील त्यांचं मंत्रिपद, त्यांची खासदारकी आणि त्यांचं नेतृत्व सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे। वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। एक नवी विचारधारा आली वंचितच्या नावानं। त्या वंचित बहुजन आघाडीने देखील मोठ्या प्रमाणामध्ये भावनेच्या लाटेवर स्वार होऊन, विचारांच्या नव्हे, भावनेच्या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतं घेतली, जी आजपर्यंत कोणत्याही आंबेडकरी पक्ष व राजकीय नेत्यांना घेता आली नाही। स्वतःच्या राजकीय घडामोडींसाठी, स्वतःच्या राजकीय फायद्या तोट्यासाठी, स्वतःच्या म्हणजे पक्षाच्या देखील, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फायद्या तोट्यासाठी ते स्वतःऐवजी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा पोट चढवतात आणि त्यामुळे आपल्या विषयामध्ये त्यांचा उल्लेख येणं आवश्यक होतं। आंबेडकरी चळवळ विविध विचारांनी आज पोखरली जाते, अशी परिस्थिती आहे का, असा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर होय असं येतंय। मला चांगलं आठवतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य। 1947 साली बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वातंत्र्य होत होता त्यावेळेला एक भाषण केलं होतं। त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, देशास स्थैर्य मिळेल का, तशी शक्यता दिसत नाही। जातीतील झगडे आणि पक्ष सिद्धांतातील झगडे यामुळे देशात प्रादेशिक पक्षांचं पीक येईल आणि मध्यवर्ती सरकारला स्थैर्य मिळणे मुश्किल होईल। बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याचा रोख हा तत्कालीन केंद्र सरकारकडं, मध्यवर्ती सरकारकडं, भारत सरकारकडे, स्वातंत्र्यपूर्व कालावधीतील भारत सरकारकडे जरी असला तर आजच्या परिस्थितीमध्ये तेच वाक्य, तेच शब्द जर आपण आंबेडकरी चळवळीसाठी जर लागू करण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चिंता तत्कालीन मध्यवर्ती सरकारबाबतीत व्यक्त केली होती, तीच चिंता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या बाबतीत करावी लागेल, असं मला स्पष्टपणाने या ठिकाणी नमूद करायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी सांगितल्याप्रमाणे काय म्हणाले, पक्ष सिद्धांतातील झगडे, जातीतील संघर्ष यामुळे पक्षांचं पीकच येईल। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आंबेडकरी म्हणवणाऱ्या पक्ष संघटनांची काय परिस्थिती आहे? डिफरंट ओपिनियन या मतभिन्नतेला भांडणाचं स्वरूप देऊन अनेक पक्ष उभे राहताना आपण पाहतोय। ज्या पक्षावर सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी, समाज घटकांनी, महत्त्वाचं म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी, त्या नेत्यांनी, त्या अनुयायांनी 10-10, 20-20 वर्ष विश्वास दाखवला, त्या पक्षाची विचारधारा पुढे नेली, तो पक्ष, त्या पक्षाचं नेतृत्व एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर त्या कार्यकर्त्यांशी अत्यंत गैरवर्तणूक करताना आढळते। त्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून त्यांना नाकारताना आढळते आणि त्या कार्यकर्त्यांच्या नव्या आयडियाज
समाजापासून आलेलं त्यांचं विचारांचं प्रतिबिंब हे स्वीकारण्यास जुने पक्ष, ज्या पक्षाला याच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि समाजाने वाढवलेले, तो स्वीकारायला तयार होत नाही. आणि मग आपण तर काम करायला हवं, पक्षाशी जमत नाही, पक्ष सामावून घेत नाही, पक्ष आपल्या समाजहिताच्या योग्य आयडियांची इम्प्लिमेंटेशन करून द्यायला परवानगी देत नाही, म्हणून पुन्हा नव्या पक्षाची निर्मिती. बाबासाहेब आंबेडकरांनी रानडेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यामध्ये एक भाषण केलं होतं, न्यायमूर्ती रानडे यांच्या. ते भाषण आपल्याकडे पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या पुस्तकाचं नाव गांधी रानडे जिना असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक काळ लिबरल पक्षाचा असा होता. रानडे यांच्या पक्षाचं नाव लिबरल पार्टी होतं. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शताब्दी वर्षामध्ये भाषण करतात की लिबरल पक्षाचा एक काळ असा होता की विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी पक्षाची लोक देखील लिबरल पक्षाला घाबरून असत, त्यांचा धसका घेत आणि त्यांच्याशी विचारविनिमय करत असे. परंतु आज मी काय पाहतोय, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, परंतु लिबरल पक्षाची आज मी अवस्था काय पाहतोय, तर ते धन्याबरोबर चालणाऱ्या कुत्र्यासारखी त्यांची अवस्था झालेली. रानडेच्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी, नॉन आंबेडकराईट कार्यकर्त्यांनी जर आपल्यासमोर असा विचार ठेवला की आंबेडकरी चळवळीचा एक काळ असा होता की विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्ष देखील त्यांची दखल घेत होते, त्यांना घाबरत होते, त्यांच्याशी विचारविनिमय करत होते आणि मगच आपली ध्येय धोरणे ठरवत होते. आणि ही वस्तुस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा, विचारधारेचा तेवढा प्रभाव कायम राहिलेला होता. पण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालणाऱ्या काही पक्ष वगळता पक्षांची राजकीय चळवळीची अवस्था काय आहे? धन्याबरोबर चालणाऱ्या कुत्र्यासारखी आहे का? याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्याचं उत्तर जर सकारात्मक असेल अंतर्मनातून, तर त्याबाबत आपल्याला नेमकेपणानं काय करावं लागेल, या दृष्टिकोनातनं एक व्यापक स्वरूपामध्ये विचारमंथन करून त्याबाबत भूमिका घ्यावी लागेल. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीचे प्रामुख्यानं रिपब्लिकन, दलित, बहुजन, अस्पृश्य अशा वेगवेगळ्या ह्या प्रमुख चार, रिपब्लिकन, दलित, बहुजन आणि अस्पृश्य, या चार प्रमुख विचारधारांमध्ये विभागणी झालेली. विचारधारांमध्ये विभागणी हा शब्द मी मुद्दाम, हेतुता आणि जबाबदारीनं वापरत आहे. रिपब्लिकन याबाबतची एक स्पष्ट विचारधारा आहे. दलित या शब्दाला केंद्रस्थानी ठेवून एक स्पष्ट विचारधारा आहे. बहुजन या विचाराला केंद्रस्थानी ठेवून एक स्पष्ट विचारधारा आहे. आणि शेड्यूल कास्ट किंवा अस्पृश्य यांना केंद्रस्थानी ठेवून एक स्वतंत्र आणि स्पष्ट अशी विचारधारा आहे. या चार वेगवेगळ्या विचारधारांना सोबत घेऊन आंबेडकरी समुदायातले पक्ष, संघटना व संस्था हे गेल्या अनेक वर्षापासून मार्गक्रमण करत आहेत. परंतु त्यांना अपेक्षित उंची राजकारणातली गाठता आली आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. उत्तरेतील बहुजन समाज पक्ष काही अंशी किंवा बऱ्याच अंशी यामध्ये सत्तेत जाण्यापर्यंत आणि सत्तेचा जनहितासाठी उपयोग करण्यापर्यंत बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे. परंतु आज त्याचा देखील सत्तेचा कालावधी किंवा सत्तातील उंचीचा कालावधी हा कमी कमी होत आहे. तो का होत आहे याबाबत सुद्धा आपल्याला विचार करता येईल. नेतृत्वाने संघटनेच्या केंद्रस्थानी असावं, सत्तेच्या नव्हे. एक साधा समीकरण आहे. नेतृत्वाने सत्तेच्या केंद्रस्थानी असावं का संघटनेच्या केंद्रस्थानी असावं? तर नेतृत्वाने
संघटनेच्या केंद्रस्थानी असावं, सत्तेच्या नाही. आणि जोपर्यंत नेतृत्व हे संघटनेच्या केंद्रस्थानी होतं मान्यवर कांशीराम साहेबांच्या माध्यमातून, त्यावेळेला त्यांनी जी उभी केलेली टीम होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातनं सुरेश माने साहेब होते, देशभरातून आणखीन बरीचशी नावं आपल्याला घेता येतील, मध्य प्रदेशमधनं फुलसिंग बरैया होते, अशी अनेक नावं म्हणजे आपल्याला घेता येतील. ह्या सर्वांच्या माध्यमातून 2007 पूर्वी बहुजन समाज पक्ष हा देशभर सत्तेत विभागला गेला होता, सत्तेत होता. त्या पक्षाचे गुजरातमध्ये आमदार होते, राजस्थानमध्ये आमदार होते, पंजाबमध्ये आमदार होते, मध्य प्रदेशमध्ये आमदार होते, उत्तर प्रदेशमध्ये तर होतेच होते, पण देशाच्या विविध भागांमध्ये त्यांची आमदार होते. जम्मू काश्मीरपर्यंत त्यांची मजल मारली होती. परंतु मान्यवर कांशीराम साहेब सत्तेतून म्हणजे संघटनेच्या केंद्रस्थानातून बाजूला सरकले आणि संघटनेचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती ज्या वेळेला सत्तेच्या केंद्रस्थानी गेल्या, त्यावेळेला पक्षाला उत्तर प्रदेशामधील सत्ता टिकवत असताना उत्तर प्रदेशमधील सत्ता टिकवण्यासाठी देशभरातील सर्व संघटनात्मक कामावर, सर्व आमदारांवर पाणी सोडावं लागलेलं आहे. अर्थात मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्ये एक दोन आमदार आलेले आहेत त्यांचे, ह्या वर्षी आले, यापूर्वी नव्हते. परंतु संघटनेच्या केंद्रस्थानी नसल्यामुळे काय दुष्परिणाम होतात त्याचं हे उदाहरण आहे. तशीच परिस्थिती बिहारमध्ये कायम सत्तेसोबत असणाऱ्या रामविलास पासवान यांची झाली. देशभरातील प्रमुख दलित नेत्यांपैकी महत्त्वाचं नाव असणारे, विचारधारेचे पक्के असणारे, लोहियावादी विचारांचे, आंबेडकरवादी विचारांची सांगड घालणारे आज भारतीय जनता पक्षाचे प्रतोद असल्यासारखे त्यांचा व्यवहार करतायत. त्यांच्या पक्षाची गणना ही भारतीय जनता पक्षातच केली जाते. महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या नावानं राजकारण करणारे, केंद्रामध्ये सध्या मंत्रिपदावर असणारे रामदास आठवले यांना देखील त्यांचं मंत्रिपद, त्यांची खासदारकी आणि त्यांचं नेतृत्व सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. काल त्यांची एक इंटरव्ह्यू मी पाहिली, आज त्यावर त्यांची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक पक्षांच्या लोकांना बोलवलं, परंतु त्यांच्याशी चर्चा, विचारविनिमय केला, परंतु महाराष्ट्रामध्ये रामदास आठवले साहेब यांच्या पक्षाच्या प्रतिनिधींना मात्र त्यांनी बोलवलं नाही. याबद्दल खासदार आठवले साहेबांनी स्वतः नाराजगी व्यक्त केली, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजगी केली. पण प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष म्हणून आपण किती चालतो, राजकीय पक्ष म्हणून आपलं अस्तित्व आपण किती टिकवतो, याबाबत विचारविनिमय केला तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की आपण राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही. त्याचबरोबरीनं वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. एक नवी विचारधारा आली वंचितच्या नावानं. त्या वंचित बहुजन आघाडीने देखील मोठ्या प्रमाणामध्ये भावनेच्या लाटेवर स्वार होऊन, विचारांच्या नव्हे, भावनेच्या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतं घेतली, जी आजपर्यंत कोणत्याही आंबेडकरी पक्ष व राजकीय नेत्यांना घेता आली नाही. तितक्या क्षमतेची मतं ही वंचित बहुजन आघाडीने घेतली. परंतु मीपणाचा अहंकार, मीपणा, राजकीय अव्यवहार्यता याचा दुष्परिणाम म्हणून पक्षाला सत्तेपर्यंत जाता आलं नाही. हे कशासाठी मी उदाहरणं सांगितलेली आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, हे सर्वजण त्यांच्या पक्षाला, त्यांच्या सोयीसाठी चालवणाऱ्या पक्षाच्या राजकारणाला, त्यांच्या सोयीसाठी चालवल्या जाणाऱ्या राजकीय पक्षाला, राजकीय कृती कार्यक्रमाला ते आंबेडकरी विचारांचा कोड चढवत आहेत.
बघा, लक्षात घ्या, काय स्वतःच्या राजकीय घडामोडींसाठी, स्वतःच्या राजकीय फायद्या तोट्यासाठी, स्वतःच्या म्हणजे पक्षाच्या देखील, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या देखील फायद्या तोट्यासाठी ते स्वतःऐवजी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, विचारधारेचा कोट चढवतात आणि त्यामुळे आपल्या विषयामध्ये यांचा उल्लेख येणं आवश्यक होतं. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही आता नव्यानं कार्यरत असणारा कोणताही कार्यकर्ता सांगू शकतो. काय विचारधारा आहे बाबासाहेब आंबेडकरांची? भारतीय संविधानानं अंतर्भूत केलेल्या ध्येय धोरणांच्या अंमलबजावणीसाठी काम करणारा कार्यकर्ता हा आंबेडकरी चळवळीचा घटक असतो. तो आंबेडकरी विचारांचा प्रतिनिधी असतो आणि तो सर्व जणांच्या हितासाठी, नाहिरे वर्गाच्या वंचित घटकांच्या विकासासाठी विशेष प्रावधानं घेऊन काम करणारा माणूस हा आंबेडकरी विचारांचा, चळवळीचा घटक असतो. त्याच्याबरोबर चालणं ही आपली जबाबदारी असं समजतो आणि म्हणून तो चालतो. बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन, बहुजन, दलित आणि वंचित या पक्षाच्या विचारधारेच्या शृंखलेमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना सोडवण्याचं काम नव्या पिढीला करावं लागेल. नव्या राजकीय पिढीला हे काम करत असताना प्रामुख्यानं राजकारणाबाहेरची सामाजिक अंग चळवळीची तपासता यायला हवी. आज आंबेडकरी राजकीय कार्यकर्ता, आज आंबेडकरी राजकीय चळवळ जरी अपयशी ठरत असली, अंशतः ठरली असली, बहुतांश काही लोकांच्या म्हणण्यानुसार अपयशी ठरत असली तरी सामाजिक चळवळीत मात्र आंबेडकरी चळवळ एका निश्चित उंचीवर आहे का? शैक्षणिक चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळ निश्चित एका उंचीवर आहे का? आर्थिक दृष्टिकोनातून आंबेडकरी चळवळ निश्चित एका उंचीवर आहे का? महिला स्वावलंबनाच्या बाबतीत आंबेडकरी चळवळ निश्चित एका उंचीवर आहे का? धार्मिक पातळीवर आंबेडकरी चळवळ निश्चित एका उंचीवर आहे का? तर या सर्वांचं उत्तर सकारात्मक आहे. आज आपण आपल्याकडील विद्यार्थी जर पाहिले तर ते अनन्यसाधारण यश संपादित करत आहेत. UPSC, MPSC मध्ये टॉपर्स असणाऱ्यांची संख्या ही आंबेडकरी घराण्यातून, आंबेडकरी चळवळीच्या वारसा असणाऱ्या घरातून घडत आहेत. पण राजकारणामध्ये आपण यशस्वी होत नाही. आज UPSC, MPSC पासआउट झाल्यानंतर राजकारणाकडे सक्रिय सहभागी न होता प्रशासकीय स्तरावर जाऊन आंबेडकरी समूहातली लोक समाजाची सेवा व कार्य करतात का? तर याचंही उत्तर सकारात्मक स्वरूपाचंच आहे. रत्नाकर गायकवाड असतील, हर्षदीप कांबळे असतील, राजेश डाबरे असतील, पुण्यामध्ये पूर्वी होते अशोक धिवरे असतील, चंद्रशेखर दैठणकर असतील, नाईक नवरे असतील, जाधव असतील संजय, अशी अनेक IAS IPS लोक, खोब्रागडे असतील, हे आंबेडकरी चळवळीला त्यांच्या पातळीवर एक चांगल्या अशा बळकटी प्राप्त करून देण्यासाठी संघर्ष करत आहेत, प्रयत्न करत आहेत. पण राजकारणात आपल्याला यश येत नाही. आर्थिक बाबतीमध्ये आज आपली उंची, आर्थिक स्थिती मोठी असणाऱ्या, सुधारलेली असणाऱ्या, सुदृढ असणाऱ्यांची संख्या ही देखील मोठी आहे.
मधल्या कालावधीमध्ये मनमोहन सिंगांच्या काळात एक सर्वे करण्यात आला होता, इकॉनॉमिकल सर्वे करण्यात आला होता की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं नेमकं स्टेटस काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचे उद्योगामध्ये, आणि त्यांना आपल्याला जी काही मदत करता येण्यासारखं शक्य आहे ती आपल्याला त्यांना करायची. त्यावेळेला अनुसूचित जातीमधल्या बौद्ध धर्मीय पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्रातील अनेक लोकांना आर्थिक स्थैर्य मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त आहे. इतरांच्या मानाने कमी जरी असलं तर अनुसूचित जातींपैकी आपल्या अन्य सहयोग्यांपैकी आपली परिस्थिती ही निश्चित उंच आहे हे आपल्याला त्यांच्या निदर्शनास असलं. तसा अहवाल CIA वेबसाईटवर आहे, फिक्कीच्या वेबसाईटवर तो अहवाल आहे, डिक्कीच्या वेबसाईटवर तो अहवाल उपलब्ध आहे, आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या देखील तो वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध दिसेल. महिलांच्या बाबतीमध्ये आपण पुढं सरकलो आहे का? तर हो, निश्चित पुढे सरकलो आहे. आज आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी कुटुंबामध्ये, समाजामध्ये महिलांना जो सन्मान, जे फ्रीडम आणि जी त्यांची वैचारिक उंची वाढवली गेलेली आहे ती निश्चितच अन्य कोणत्याही घटकांपेक्षा जास्त आहे. आज दैववादाला नाकारण्यामध्ये, स्वावलंबन शिकण्यामध्ये, आपल्या मुलांना शिकवण्यामध्ये, स्वतः शिक्षित होण्यामध्ये जर कोणता महिला वर्ग सर्वाधिक प्रगतीपथावर असेल तर तो आंबेडकरी आहे. मग राजकारणामध्ये आपण काय होत नाही एकत्रित? तर त्याला मुख्य कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो एक वैचारिक गोंधळ स्वार्थी नेत्यांनी सुरू केलेला आहे. मी पुन्हा शब्द वापरतो, वैचारिक गोंधळ जो हा स्वार्थी नेत्यांनी सुरू केलेला आहे. स्वतःच्या पॉलिटिकल कॅल्क्युलेशनला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खोटा कोट त्याला जे चढवण्याचा प्रकार सुरू आहे, त्यामुळे आंबेडकरी राजकारण अपयशी ठरताना दिसतं.